आपण कधी विचार केलाय की आपल्या काही सवयी, काही गोष्टींसाठी म्हणजे सांगता न येणारी ओढ लागणं आणि काही गोष्टीची आवड निवड ह्या गोष्टी पण मागच्या जन्माशी निगडीत असतात. बऱ्याच वेळेला त्या गोष्टी इतक्या डीपली तुमच्या सबकॉन्शियस मध्ये इम्प्रिंट होतात आणि त्या कशा प्रकारे आउटकम येईल त्या गोष्टीचं हे आज आपण बोलणार आहोत. आपण एका 28 वर्षाच्या मुलीचं त्या पास्ट लाईफ रिग्रेशनच्या सेशन बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर तिच्या आयुष्यात काय काय बदल घडले हे पण जाणून घ्यायला तुम्हाला खूप आवडेल, तर शेवटपर्यंत बनून राहा. मी आहे डॉक्टर मीनाक्षी आणि जसं की आपल्याला माहितीये मी पास्ट लाईफ रिग्रेशन करत असते आणि त्याच्यामध्ये जे इंटरेस्टिंग पास्ट लाईफ केसेस माझ्याकडे येतात ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला त्याच्यातून भेटतील, तसे सेशन्स मी तुमच्या बरोबर शेअर करत असते. तर अशीच एक मुलगी माझ्याकडे आलेली 28 वर्षाची, तिचं नाव आपण सपना ठेवूया. सपना माझ्याकडे आली. सपना फक्त क्युरियोसिटी म्हणून आलेली, पण 2-4 सवयी होत्या तिच्या की तिला ना अन्न वाया गेलेलं बिलकुल आवडत नव्हतं. तिने मला सांगितलं आणि मला इतकी चीड, इतका राग, म्हणजे असं कुठली गोष्ट मनाच्या विरुद्ध झाली की खूप चीड येते, मला खूप राग येतो. असं म्हणजे रात्री पण झोपताना दात वगैरे चावणं ह्या गोष्टी होत होत्या तिच्याकडनं आणि अग्रेसिव्ह खूप जास्त. मग आउटस्पोकन नव्हती, पटकन तिला बोलता येत नव्हतं, पण आतल्या खूप जास्त तिला म्हणजे ना असं इरिटेशन व्हायचं की का लोक ऐकत नाही, का लोकांना समजत नाही, अशा टाईपचं. तर म्हटलं ठीक आहे. आणि तिला क्युरियोसिटी पण होती की काय आहे माझं मागच्या जन्म, तुम्ही सांगा. हे 10 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. ती माझ्याकडे आली आणि आमचा सेशन चालू झाला आणि ती पटकन ट्रान्स मध्ये गेली. तिला खूप वेळ नाही लागला ट्रान्स मध्ये जायला. आणि गेल्यानंतर तिने पाहिलं तिकडे की खूप सुंदर ग्रीनरी होती, खूप सुंदर जागा होती आणि नारळाची झाडं होती. मग हळूहळू जशी ती पुढे बघत गेली तसं तसं तिला केरला आहे हे गोष्ट कळली, कारण तिकडचं जे स्ट्रक्चर होतं, बाकीच्या गोष्टी होत्या. आणि ही तिकडे एक राजा राणी होते, त्यांची कन्या म्हणजेच राजकुमारी होते, हे तिच्या लक्षात आलं. आणि राजकुमारीला खूप प्रेमाने मुलासारखं राजाने वाढवलेलं होतं आणि ते राजा तिला प्रत्येक गोष्ट द्यायचे. तिला एकदम राजासारखं, म्हणजे तलवारबाजी वगैरे जसे गुरुकुल मध्ये जाऊन राजा लोक शिकायची, तसेच ही पण गुरुकुल मध्ये जाऊन शिकली वगैरे सगळं. हत्यार चालवणं, तलवार चालवणं. आणि ती बोलली एक माझी फेवरेट तलवार होती जी वडिलांनी तिला गिफ्ट केलेली. त्याच्यावरती स्टारचा सिम्बल होता आणि त्याच्या मध्यभागी एक खूप मोठा डायमंड होता ग्रीन कलरचा आणि ती मला खूप आवडायची. आणि ड्युरिंग सेशन ती म्हणाली की माझ्या हातात ती नेहमी असते. आणि हळूहळू ना तिला पेन व्हायला लागलं, म्हणजे हाताला ती म्हणायला लागली माझ्या राईट हँड मध्ये ना पेन होत आहे. म्हणजे शी कुड फील त्या सगळ्या गोष्टी ज्या घडत होत्या, त्या गोष्टी ती फील पण करत होती, ती बघू पण शकत होती. सो त्याचं वर्णन केलं तिने की मी जेव्हा तरुण झाले, जेव्हा मोठी झाले, त्यानंतर मी खूप सुंदर दिसायला लागले, माझी कोरडी केस आहेत, लांब केस आहेत, मी खूप सुंदर आहे. त्यानंतर तिने पाहिलं की थोडीशी ना ही घमंडी होती. त्यानंतर त्या राजाला काही मुलं वगैरे झाली नाही, त्यामुळे हिला पूर्ण राजकारभार वगैरे हीच सांभाळायचे सगळं, वडिलांचं जे काय होतं. आणि खूप घमंडी, गरिबांना खूप तुच्छ समजायचं, जनतेला खूप तुच्छ समजायचं, अपमान करायचा लोकांचा. तिच्यासाठी खूप सारी मागणी पण घ्यायची, तर ती कुणाला पसंत करत नव्हती, अपमान करून त्या राजांना घालवत होती. आणि एकदा असं तिला दिसलं की कोणी राजपुरोहित आले, राजमहालात आले ते राजपुरोहित, तर हिने त्यांचा पण खूप अपमान केला आणि त्यांना हकलवलं घरातून बाहेर. सो त्यामुळे मग तिचं म्हणजे ना एक नेचरच वेगळा बनला होता. त्यामुळे लोक खूप जास्त तिला हेट करत होती, म्हणजे पसंत नव्हती करत. आणि हळूहळू दिवस जायला लागले, तिचे अत्याचार जे होते ते जनतेवरती वाढायला लागले. कर वगैरे घ्यायचा लोकांकडनं, अमानुषरित्या त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची किंवा तसं त्यांना हे करायचं, टॉर्चर करायचं, अशा टाईपचं होतं थोडासा नेचर हिचा, हे बघितलं. आणि त्यानंतर तिने पाहिलं की एक दिवशी तिचे वडील खूप जास्त आजारी झाले. ते खूप चिंतित होते की आता तिचं काय होणार, राजकुमारीचं काय होणार, जनतेचं काय होणार, राज्याचं काय होणार, है ना. आणि तिला कोणी साथ देणारं पण नाहीये असं. पण शेवटी काही उपयोग झाला नाही, ते गेले.
पण ह्यानंतर राजकुमारी खूप जास्त खचली, कारण ती ज्यांच्यावरती गर्व करत होती, ज्यांच्यावरती घमंड करत होती, ते तर ते राजा होते, जे की आता तिच्या आयुष्यात नव्हते, जे की तिला सोडून गेलेले होते. त्यामुळे मग ही खूप कुमकुवत झाली आतूनच, आणि मग दुसरे राज्य वगैरे तिच्यावरती आक्रमण करायला लागले. तिची जी शक्ती होती, ताकद होती, कुठेतरी ती क्षीण पडायला लागली. ती फाईट करत होती, पण एक दिवशी अचानक रात्रीच्या वेळेला दरोडेखोर होते आजूबाजूच्या राज्यातले. त्यांनी सगळ्यांनी एक टोळी बनवली आणि त्या लोकांनी त्या राजमहालावरती हल्ला केला. ओके, राजा असायचे ते खुल्लम खुल्ला वार करायचे, युद्धासाठी ललकारायचे, पण ह्या लोकांनी गपचूप रात्रीच्या अंधारात वगैरे म्हणजे हमला केला तिकडे आणि राजकुमारीला उचलून पळून नेलं. तिला बघताच क्षणी त्या ज्या दरोडेखोराचा जो होता त्यांचा दरोडेखोरांचा, त्याला ती खूप आवडली. त्यांनी तिला म्हणजे त्यांचा फक्त हे होतं की राज्यावरती हमला करायचा, सोनं वगैरे जे काय असेल ते चोरी करायचं आणि निघून जायचं, असं त्यांचं होतं मनस्व. पण त्यांनी जेव्हा तिला पाहिलं, राजकुमारीला, तर त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनी तिला पण त्यांच्या सोबत घेऊन गेले आणि हिला वेगळीकडे म्हणजे सगळे जे सोनं वगैरे जे चोरी केलेलं ते वेगळीकडे घेऊन गेले आणि ह्या राजकुमारीला हा जो दरोडेखोरांचा मुखिया आहे तो दुसरीकडे घेऊन गेला. त्याने तिला लग्नाच्या साठी मागणी घातली, पण तो तर खूप गरीब होता आणि हिला तर गरीबाची खूप चीड होती, त्याची मागणी स्वीकारली नाही. तर त्यांनी दंड म्हणून हिला एका गुफेत बंद केला. त्याचा दरवाजा असा तिने सांगितलं की मोठा दगड होता, त्यांनी बंद करून टाकला. असं एकदम सुकलेलं खराब जेवण तिला भेटायचं, फक्त जेवायला दरवाजा ओपन करायचा, तेवढाच प्रश्न विचारायचा आणि निघून जायचा. नंतर विचार यायला लागले, आठवायला लागलं सगळं तिचं जेव्हा ती राजकुमारी होती त्यावेळेचं आयुष्य, की मी किती जेवण वाया घालवलं, एवढ्या प्रकारचे क्विझिन बनायचे आलामध्ये आणि मी कधी त्याची किंमत केली नाही. आज मला अन्नाची किंमत कळते हे तिला लक्षात आलं. खाताना खूप रडत होती, पश्चाताप करत होती, ह्या गोष्टी दिसल्या तिला. आणि त्यानंतर एक दिवशी तो जो दरोडेखोर जेवण द्यायला यायचा तो आलाच नाही. उपाशी तहानलेली अशीच त्या गुफेत बंद राहिली. श्वासोच्छ्वास पण घेणं खूप डिफिकल्ट होतं त्या गुफेमध्ये आणि परत अन्न आणि पाणी पण होतं. त्यामुळे मग हळूहळू ती बारीक व्हायला लागली, क्षीण व्हायला लागली आणि असंच करत करत ती मृत्यूला सामोरे गेली. मृत्यू झाल्यानंतर तिच्या मनामध्ये ह्याच गोष्टी राहिल्या की अन्नाचा अपमान, किती इम्पॉर्टंट असतं अन्न, आणि राग पण होता, अन्यायाची भावना पण होती की माझ्यावर चुकीचं झालं. ओके, म्हणजे तिने चूक केली ते तर जाणवलंच तिला, लोकांवरती ती जे अत्याचार करायचे तेच अत्याचार कुठेतरी तिच्या बरोबर झाले हे पण जाणवलं तिला. बऱ्याच गोष्टी तिला शिकायला पण भेटल्या त्याच्यातून आणि काही इम्प्रिंट एवढे डीप होते की ती ते पुढच्या जन्मात पण इकडे घेऊन आली. जसं की तिला अन्नाविषयी खूप जास्त आदर, म्हणजे कुणीही एक दाणा पण वाया गेला की तिला खूप चीड यायची. दॅट इज बिकॉज ऑफ इट, कारण तिचा जे मृत्यू होता ते अन्नाशिवाय झालेला आणि जे राग होता मनामध्ये ते कारण तिला त्यावेळेला व्यक्त करता आलं नाही, ती गुफेत होती ना, आणि तो राग ऑलरेडी होता तिच्यामध्ये. तर कुठेतरी यावेळी पण ती ते सगळं घेऊन आली तिच्या बरोबर. केरलासाठी किंवा ते साऊथ इंडियासाठी खूप जास्त आपुलकी, प्रेम, तिकडचं जे कल्चर आहे, तिकडचं जे साडी वगैरे घालतात ते लोक. शी इज मेकअप आर्टिस्ट ऍक्च्युली. तर तिला खूप आवडतं नेहमी तिचे ब्राईड्स वगैरे कोणी आले प्रॉपर जर मेकअप वगैरे करायला तर ती नेहमी म्हणत असते की मी साऊथ इंडियन ट्राय करू का, किंवा तशा टाईपचं मग आपोआपच ती बनवणार, तसं लुक क्रिएट होणार तिच्याकडनं. तर अशा गोष्टी घडायला लागल्या तिच्या बरोबर. तर तिने ते पण मला नंतर सांगितलं ते पण. तर तिच्याकडे सगळे ज्वेलरी कलेक्शन ऑल्सो, म्हणजे ती कधी केरळला गेली नाही, साऊथला गेली नाही, पण तिला ती आपुलकी प्रेम खूप होतं त्या जागेबद्दल. फायनली लक्षात आलं की ती आपुलकी ते प्रेम कशासाठी होतं, कशामुळे होतं आणि काय ह्या गोष्टी घडल्या. एक्सेप्टन्स मध्ये आहे, कुठेतरी खुश आहे आता. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी जास्त होत्या किंवा इरिटेशन होतं, राग होता, त्या गोष्टी थोड्या शांत झाल्या आणि तिला आयुष्यामध्ये ह्या गोष्टीचा खूप जास्त फायदा झाला असं तिचं म्हणणं आहे. आणि लोक मला म्हणतात असं की मागे जाऊन का बघायचंय, आपल्याला काय भेटणार आहे ह्यानी मागे वळून बघण्यात. तर मला वाटतं की एखाद्याच्या आयुष्यात जर
पॉझिटिव्ह बदल घडत असतील तर का नाही, है ना. मागे वळून बघितल्याशिवाय तर चुका लक्षात येणार नाही, है ना. आता तिला कळलं की रागामुळे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, है ना. कसा अनादर होऊ शकतो लोकांचा, लोकांना वाईट वाटू शकतं. त्या वेळेला व्यक्त होताना आपण विचार नाही करत की समोरच्याला किती त्रास होऊ शकतो. पण मागे वळून बघितलं तेव्हा आपण त्यांच्या ठिकाणी असतो की आपल्याला जास्त जाणवतं, बरोबर. तर ह्या गोष्टी सगळ्या तिच्या आयुष्यामध्ये घडल्या आणि मी खुश आहे की लोकांच्या आयुष्यात थोडेसे पॉझिटिव्ह बदल घडून येतात माझ्यामुळे. सो ही होती आजची स्टोरी PLR डायरीजची. आय होप तुम्हाला आवडली असेल. अशाच इंटरेस्टिंग पास्ट लाईफ रिग्रेशनच्या स्टोरी किंवा इतरही काही ऍस्ट्रोलॉजी रिलेटेड माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्याबरोबर कनेक्ट करा. नमस्कार.